भास्कर आहे सोबत। सो आम्ही सकाळी निघणार होतो आणि आता हा आला आहे कांदिवलीवरून। इथून आता आम्ही डायरेक्ट 2 तासांनी हॉल्ट घेणार आहे। ही आपली बर्गमॅन फुल लोडेड आहे एकदम। या साईडला माझे कपडे आहेत, त्या साईडला लॅपटॉप आणि सगळं आहे, टॉप बॉक्स आहे। आता आम्ही दोघं मस्तपैकी निघालो आहे। एक छान असा सेल्फी काढतो आणि मग निघतो। ओके चलो। हरिहरेश्वरला ना पहिल्यांदा जी आपल्या ह्याच बर्गमॅनवरून राईड केलेली आपण, तेव्हा मी व्लॉग नाही करायचो। तेव्हा आपल्या बंधूंसोबत केलेली ती पहिली राईड होती। म्हणजे माझा मोठा भाऊ तो माझ्यासोबत फर्स्ट टाईम एवढ्या लॉंग रूटला त्यांनी माझ्यासोबत राईड केलेली आणि छान मजा आलेली। थोडं मी चालवलं, थोडं त्यांनी चालवलं, सो असं करत आलेलो। आता आपण 1 मॅन शो आहे आणि निघतोय। भावाची आठवण येते कारण की तो होता ना, यायच्या आधी त्याला विचारलेलं मी, पण त्याला कसं येताना येत कामाच्या ह्यानी आपण शाळेत आहोत ना, त्यामुळे शाळेला सुट्टी असते, तर त्या सुट्टीचा आपण पुरेपूर वापर करतो। सो चला आता डायरेक्ट आपण निसर्गाच्या सानिध्यातच भेटू आणि आपल्या प्रवासाला पुढे सुरुवात करू। सो फायनली आम्ही आता पोचलो आहे हरिहरेश्वरला। मी आणि भास्कर आम्ही दोघं पोचलो। जास्त आम्हाला तिथे राहून काही शूट करता नाही आलं, बिकॉज जो पल्ला होता हरिहरेश्वरपर्यंत पोचायचा, जे डिस्टन्स होता ना, तो आम्हाला कव्हर करायचा होता। साधारण 8 सव्वा 8ला मी आता इथे पोचलो आहे आणि आता ह्यानंतर जरा फ्रेश होतो छानपैकी आणि मस्त असं जेवण आहे। बाहेरून मी येताना जरा बघितलं, सो छान असे मोदक आणि सब प्युअर व्हेज जेवण आहे। सो हरिहरेश्वरच्या जेवणामध्ये काय असतं तेही तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर रात्री आम्ही एक वॉकला जाणार आहे इथे बीचवर। उद्या सकाळी आपण हरिहरेश्वर मंदिर आणि काळ भैरवाच्या देवाच्या दर्शनाला जाणार आहोत। सो ते पण तुम्हाला सगळं बघायला मिळेल। आत्ता आपण जेवूया आणि मग भेटूया। ओके चलो। सो आपण आता जिथे थांबलो आहे त्या जागेचं नाव आहे नंदनवन। हे घरच आहे आणि तिथेच त्यांनी ते आपले रूम्स बनवले आहेत। सो कोणी आलं पर्यटक तर तिथे ते राहू शकतात। उत्तम जेवणाची सोय आहे, घरगुती जेवणाची सोय आहे। सो ते सगळं आपण बघणार आहोत। बेसिकली बोरिवलीपासून जर तुम्ही हरिहरेश्वरला येता तर ते साधारण अप्रॉक्स 200 किलोमीटर्स आहे। जर तुम्ही सकाळी लवकर निघालात म्हणजे 3-4 वाजता जर निघालात तर तुम्ही एक 10-10:30पर्यंत पोचाल इथे। आणि त्यानंतर आता आम्ही जिथे थांबलो आहे तिथून देऊळ जवळ आहे। ज्या मेन कारणासाठी आपण आलो आहे ते देऊळ जवळ आहे आणि इथूनच बीच पण वॉकिंग डिस्टन्स आहे। सो ते सगळं आपण एक्सप्लोअर करणार आहोत। रात्रीच्या वेळी जास्त काय एक्सप्लोअर करता येत नाही, पण खास करून इकडचं जे जेवण आहे ते आपण पाहणार आहोत। हरिहरेश्वरमध्ये हे फेमस आहे म्हणजे उकडीचे मोदक। खूप छान असं जेवण आलंय, तुम्हाला दाखवतो। पापड, चपाती, कांदा, काकडी, लोणचं, हे मस्त एक चटणी आहे, तिखट, भात, डाळ, मसूर, फ्लावर बटाटा, ताक आहे आणि इकडे एक नंबर गुलाबजाम आहे, सोलकढी आहे आणि हे तूप आहे। उकडीचे मोदक हे कसे खायचे ते तुम्हाला दाखवतो। हे तूप ह्याच्यावर टाकायचं आणि डायरेक्ट मोदक असं तोंडात। सो ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे। ह्याला पण भूक लागली आहे
मला पण लागली खूप. आणि आता खाऊन तुम्हाला दाखवतो कसं आहे. पोळ्या आहेत ना, पोळ्या म्हणजे चपात्या, पण बेसिकली ते पोळ्या म्हणतात. एकदम सॉफ्ट आहेत. सगळ्यात पहिले मसूरची भाजी बघूया का. एक नंबर. सो स्पेशल थँक्स यांच्यासाठी. जेवण उत्तम आहे एकदम. आणि लास्ट मोमेंट मी यांना कॉल केला आणि त्यांनी आम्हाला रूम्स अवेलेबल करून दिले. सो खूप खूप धन्यवाद. जेवण एकदम उत्तम आहे. म्हणजे आम्ही टेस्ट केलं. आता लोकांना इकडे यायचं असेल तर आपलं देवळाच्या बाजूलाच आहे ना. हो, मंदिरापासून 4 मिनटं आणि बीचपासून 2 मिनटं. बँक ऑफ इंडियाच्या बाजूला. ओके. आणि जी थाळी असते ही म्हणजे नेहमी वेगळी, आता कसं व्हेजच असतं आपल्याकडे पूर्ण प्युअर. मेनू चेंज. हा प्युअर व्हेज. प्युअर व्हेज. ब्राह्मण. अच्छा. आणि त्यामुळे व्हेजच देतो. मेनू चेंज होत राहतो, पॅटर्न सेम असतो. मी पाहिलं उकडीच्या मोदकाची भरपूर ऑर्डर होती. संकष्टी असल्यामुळे जास्त ऑर्डर. संकष्टी, अंगारकी, मंगळवार असेल तर जास्त ऑर्डर असते. ते ऑर्डरप्रमाणे बनवतो. बेसिकली ना इकडचे उकडीचे मोदक एक नंबर असतात. आता मोदक त्याच्यावर आपण तूप टाकून खायचं, म्हणजे भरपूर ठिकाणी मी असं बघितलं आहे. आणि हरिहरेश्वरमध्ये ते एक नंबर आहे. तो स्पेशल थँक्स ह्यांच्यासाठी. ह्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. कारण की बोलतात ना की आम्ही शोधतच होतो की आम्हाला कुठे जेवण असं छान भेटेल, आणि त्यांचा नंबर माझ्याकडे होता. सो लास्ट मोमेंट यांना फोन केला आणि ह्यांनी ती सोय करून दिली. सो थँक्यू सर. सो आता मोदक कसा खायचा तुम्हाला दाखवतो. सो हा बेसिकली उकडीचा मोदक आहे आणि ह्याच्यावर हे असं तूप टाकायचं. मस्त अशी आंघोळ घालायची तुपाची. आणि हे बघा, आणि छान असं तोडायचं. फिलिंग काय मस्त आहे एकदम. जबरदस्त. बेसिकली आपण नंतर खाणार होतो पण कंट्रोल नाही झाला. एक नंबर. तूप आहे ना, तूप टाकून आणि जी फिलिंग आहे ना मोदकाची ती जबरदस्त. एवढं छान जेवण होतं ना, पोट एकदम भरलं. आम्ही आता बीचला जाऊन आलो. रात्रीचं काय दिसणार नाही पण जस्ट एक वॉक म्हणून गेलेलो. उद्या सकाळी सकाळचा प्लॅन असा आहे की उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, बीचला जायचं, फ्रेश व्हायचं, मंदिरात जायचं. नवीन वर्ष चालू होणार आहे. लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर वाढवा. 875 सबस्क्रायबर झाले. 1000 सबस्क्रायबर होण्यापासून आपण थोडे लांब आहोत. चांगली माणसं ना खूप कमी उरली आहेत आणि अशीच चांगल्या माणसांना जेव्हा आपण भेटतो तेव्हा त्यांचं भरपूर कौतुक करावंसं वाटतं. तुम्ही जेव्हा हरिहरेश्वरला याल तेव्हा नंदनवनला तुम्ही व्हिजिट करा. उत्तम जेवण आहे. तुम्ही पाहिलं ना उकडीचे मोदक काय मस्त आहेत, सॉफ्ट आहेत. छान असं तूप टाकून त्याला खायला ती वेगळीच मजा आहे. सो ते जेवण पण तुम्ही चाखून बघालच. आणि इथे राहण्याची पण सोय बऱ्यापैकी आहे, म्हणजे छान आहे. सो आजचा ब्लॉग इथे एंड करूया. चलो देन, बाय, टेक केअर, सी यू, लव यू ऑल, कीप स्माइलिंग. हॅव अ नाईस डे नाही बोलणार आहे, हॅव अ नाईस नाईट. ओके, चलो, गुड नाईट, बाय बाय.